सत्ताधारी आहेत, विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. तरी आणि अशा आंदोलन सर्व करावं लागतंय. परिस्थितीमध्ये आंदोलन करताय. कधी होतंय संविधानिक पदानं कुठल्याही माणसानं जिम्मेदारपणानं चाललं पाहिजे. समजा आता आम्ही जरी असलो, आम्ही बी माजी मंत्री वगैरे आम्हाला बी कुठल्या संयमानं चाललं पाहिजे, घटनेच्या तरतुदीनं चाललं पाहिजे आणि त्यांनी देखील तसं चालतील, काय प्रॉब्लेम नाही होणार आणि ह्यात काय भांडण वगैरे काय होणार नाही. संयमानं मार्ग सुटेल. जागा वाटपाची चर्चा सुरू आहे, काही स्थान मिळालंय का आपल्याला? अजून आम्हाला जागेला बोलवलेलं नाही, त्यामुळं आमची तयारी चालू आहे. या तिघांच चाललंय, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आणि शिंदे साहेबांचं चाललंय. त्या तिघांच मिटलं ना, त्यामुळे आमचा मार्ग अजून आम्हाला कोणी बोलवलेलं नाही, त्यामुळे आम्ही आमची तयारी चालू ठेवलेली आहे. परिवर्तन महाशक्तीकडे काही बिलकुल तसलं काही कुणाचं नाही, आम्ही नाही, तिसरी आघाडी वगैरे बिलकुल काय नाही. आम्ही आता युतीवर आहे. युतीनं जर आम्हाला सन्मानाक जागा नाही दिल्या तर आम्ही 288 तयारीवर आहोत. किती लागायला मागणी आहे आपली? आमचं म्हणणं आहे की आमची जिथं जिथं ताकद आहे तिथे दिली पाहिजे तुम्ही आम्हाला. किती किती जिल्ह्यात आमचं ताकद म्हणणं आहे की 35 ते 40 जागा आम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीने सोडावे ते विधानसभेला. आहे? बरं. यावर काही चर्चा झाली तुमची? बिलकुल नाही चर्चा, तुमच्यावरच चर्चा होती. त्यांच्यावर काय चर्चा झाली नाही, कारण त्यांची काय चालली या अजितदादा, शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस या तिघांचीच चाललेली आहे. त्यामुळे अजून आमच्याकडे काय बारी त्यांनी बघितली नाही. त्यांची घासाघीस कितपर्यंत आली? काय त्याचं काहीच माहित नाही ना त्यांचं. मी माझ्या पक्षासाठी कमिटमेंट आहे आणि माझं म्हणणं आहे माझ्या चौकात माझी अवकात काय आहे, माझं नाशिकमध्ये किती बळले आहे, आमचं किती संघटन आहे, त्याचा बी आपण अभ्यास करून आपण विनिंग कॅन्डिडेट आहेत ह्या दृष्टीने देखील आपण मागणी केली. महाविकास आघाडीने काही संपर्क वगैरे? नाही, महाविकास आघाडीने संपर्क नाही. माझी युती महायुतीवर असल्यामुळे महाविकास आघाडीने काय, महाविकास आघाडी हवेत आहे आता, त्यामुळे ती काय यांना नाही. महायुतीवर युती असल्यामुळे ते काय मला विचारणार नाहीत. पण आय एम नॉट डिपेंड अपॉन एनीवन. मी माझ्या पायानं खंबीर आहे आणि मी माझ्या ताकदीनं 10 ते 12 आमदार स्वतःच्या ताकदीवर आणू शकतो, एवढा मला आत्मविश्वास आहे. तुमची भूमिका शांत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.